नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगर दऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका शिकाऱ्याची. एक शिकारी होता आणि त्याचा छंद काय, जंगलात जायचं आणि शिकार करायची आणि रोज संध्याकाळी खायची. कारण काही काहीचा छंदच तसा असतो. पण त्याला काही प्राणी पाळायची आवड पण होती. त्याने एक मस्तपैकी पोपट पण पाळला होता. कधी शिकार भेटायची तर कधी नाही भेटायची. आणि पोपट मस्त खांद्यावर घेऊन चालायचा. त्याच्यावर मात्र तो कायमस्वरूपी चांगलं प्रेम करायचा. पण भानगड अशी झाली की एके दिवशी शिकार भेटली नाही. अख्खं जंगल हिंडून फिरून परेशान झाला. त्याला शिकार भेटली नाही, काही नाही. आणि मग तो थकून थकून एका झाडाखाली बसला. झाडाखाली बसला तर पाणी पण नव्हतं प्यायला. पाणी कुठंही असेल असं काही नसतंय. तो झाडाखाली बसला. उन्हाळ्याचा दिवस होता. आणि पाणी काय त्याला कुठं भेटला. जीव परेशान झाला. तर अचानक ज्या झाडावर बसला होता त्या झाडावरून एक 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 थेंब पाण्याचा पडायला लागला. त्याच्याजवळ एक वाटी पण होती. त्याने खालून वाटी लावली. थेंब 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 पाण्यानं वाटी भरली. तेवढ्यात पोपटानं खांद्यावरून उडी मारली आणि ती वाटी सांडली. म्हणला प्राणी चुकला असेल. दुसऱ्यांदा बी त्याने वाटी लावली. थेंब 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 पाणी करीत करीत ती पण वाटी भरली. त्या पोपटानं परत उडी मारली आणि वाटी सांडली. मला 2 वेळेस झाले. त्यानं ढकललं बाजूला. पुन्हा 3ऱ्या वेळेस लावली. भरली की पोपटानं अजून सांडली. म्हणला मी तर एवढा परेशान तहानेनं व्याकुळ झालोय आणि हा पोपट काय करतोय, माझं पाणी सांडतोय. त्याने पोपट धरला आणि जमिनीवर आपटून मारून टाकला. परत वाटी लावली आणि वर पाहितलं तर ते पाणी पडत नव्हतं. एक साप वरून तोंडावाट विष सोडत होता. त्या शिकाऱ्याला वाटलं खरं तर ह्या पोपटाचंच होतं ज्याला मी जीव लावलाय. ते पण मला जीव वाचवायला होतं. जाऊन पाहतोय तर पोपट मरून पडलेला होता. त्याला वाटलं हे मी काय केलं. ह्यानंतर माझा जीव वाचवण्यासाठी ही वाटी सांडत होता आणि मी ह्याला मारलं. हे जर मी अगोदरच वर पाहितलं असतं तर या पोपटाचा जीव गेला नसता. तसं मित्रांनो, आपण सुद्धा काही वेळेला कुठलंही काहीही सत्य पाहत नाही आणि अचानक निर्णय ठाम घेतो. त्याच्यामुळं तशी वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. तर चांगली वाटली का गोष्ट मित्रांनो आजची, कमेंट करून अवश्य सांगा. आणि भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.